तर सध्या राज्यभरात पुन्हा पावसानं हजेरी लावली आहे। बघूयात त्या संदर्भातल्या प्रमुख 9 बातम्या। कोकण किनारपट्टीवरील सर्व जिल्ह्यांना पुढील 4 दिवस ऑरेंज अलर्ट, तर कोल्हापूरसह खानदेश आणि विदर्भाला येलो अलर्ट जारी। मुंबईत आज अतिमुसळधार पावसाचा अंदाज। आजपासून पुढील 2 दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळणार, हवामान विभागाचा अंदाज। मुंबई पश्चिम उपनगरात पावसाची हजेरी, सखल भागात पाणी साचायला सुरुवात। मुंबईतील अनेक भागात पावसाची हजेरी, दादरच्या हिंदमाता परिसरात पावसाची रिपरिप सुरूच। अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पावसाला सुरुवात। नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वरमध्ये मुसळधार पाऊस। त्र्यंबकेश्वर शहरात पावसाचं पाणी शिरलं, तर इगतपुरीत लोकांच्या घरात पाणी शिरल्याची परिस्थिती। गेल्या काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पहाटेपासून कल्याण डोंबिवलीत पुन्हा रिमझिम पावसाला सुरुवात। पावसामुळे चाकरमान्यांची धावपळ, तर काही भागात वाहतुकीची कोंडी। गोंदिया जिल्ह्यात जोरदार वाऱ्यासह दमदार पावसाची हजेरी। उकाड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा। पश्चिम विदर्भातील सर्वात मोठ्या अप्पर वर्धा धरणाचे 13 पैकी 11 दरवाजे उघडले। धरण क्षेत्रात दमदार पाऊस झाल्यानं 87% पाणीसाठा। अमरावती शहराच्या पाण्याचा प्रश्न मिटला। 2 ते 3 दिवसांपासून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दमदार पावसाची हजेरी। पावसामुळे पारुंडी इथला तलाव तुडुंब, छोट्या मोठ्या तलावात सुद्धा पाणी पातळीत वाढ। शेतकऱ्यांकडून आनंद व्यक्त।